नमस्कार. आज आपण इथे कलिंगडाचं ज्यूस बनवणार आहोत. उन्हाळा म्हटलं की सगळ्यांनाच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सरबत, ज्यूस असे पदार्थ खूप आवडतात. तर आज आपण इथे कलिंगडाचं ज्यूस बनवणार आहोत. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ज्यूस, सरबत हे आवडतात. तर अगदी घरच्या घरी आज आपण इथे कलिंगडाचं ज्यूस बनवणार आहोत. तर हे ज्यूस कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. इथे कलिंगड कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामधील जो लाल कलरचा गर असतो तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने कलिंगडामधील जो गर असतो तो काढून घ्यायचा आहे. तर इथे कलिंगडातील लाल रंगाचा गर आहे तो काढून झालेला आहे आणि आता त्याच्यामधील ज्या काळ्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आहेत. तर इथे आपण हा 1 चमचा सब्जा घेतलेला आहे. सब्जा हा किराणा स्टोअरमध्ये मिळतो. तर ह्या सब्जामुळे पूर्ण शरीराला छान थंडावा मिळतो. तर नक्की सरबतामध्ये किंवा ज्यूसमध्ये वापर करा, म्हणजे शरीर छान थंड राहतं. तर इथे आपण 1 चमचा सब्जा घेतलेला आहे आणि सब्जा आपण आता पाण्यामध्ये छान भिजवून घेणार आहोत. तर सब्जामध्ये थोडंसं पाणी टाकून 10 ते 15 मिनटासाठी छान भिजवून घेणार आहोत. तर इथे 15 मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता सब्जा छान भिजला गेला आहे. तर हा सब्जा इथे पाहू शकता छान असा भिजला गेला आहे. तर याचा वापर आपण आता ज्यूसमध्ये करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कलिंगडाचं आपण जे गर काढून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत. तर इथे भांड्यामध्ये आपण गर टाकून झालेलं आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे. चवीनुसार काळं मीठ नसेल तर तुम्ही साध्या मिठाचा वापर करू शकता. तर इथे आपण आता लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. 2 चमचे लिंबाचा रस. कलिंगड फारसं गोड नसतं तर त्याच्यामुळे आपण इथे 2 छोटे चमचे साखरेचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला साखर आवडत नसल्यास नाही वापरली तरीसुद्धा चालेल. तर इथे 2 छोटे चमचे आपण साखरेचा वापर केलेला आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे छान मिश्रण आपलं तयार करून झालेलं आहे. आता आपण चाळण घेणार आहोत आणि चाळणीवर छान आपण हे गाळून घेणार आहोत. आता इथे कलिंगडाचा गर आहे जो मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता छान चाळणीमध्ये अशा पद्धतीने गाळून घेणार आहोत. तर कुठे एखादी बी असेल तर गाळणीने छान आपण गाळून घेणार आहोत. तर इथे छान कलिंगडाचं ज्यूस तयार झालेलं आहे. आपण एका बाउलमध्ये छान गाळून घेतलेला आहे. तर उरलेला चोथा आहे तो छान अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे. तर इथे कलिंगडाचा ज्यूस छान तयार झालेला आहे आणि आता आपण ते एका ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत. खूप छान चविष्ट असं हे कलिंगडाचं ज्यूस तयार होतं. तर एका ग्लासामध्ये आपण थंडगार होण्यासाठी इथे आपण जे बर्फाचे छोटे छोटे क्यूब असतात ते आपण आता ग्लासामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि इथे आपला हा कलिंगडाचा ज्यूस छान तयार झालेला आहे. तर आणखीन छान थंड होण्यासाठी वरून 1-2 आपण बर्फाचे क्यूब टाकून घेणार आहोत. तर इथे आता आपण जे सब्जा भिजवून ठेवलेला आहे तो आपण 1 चमचा इथे वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सब्जाचा वापर करू शकता. आता आपण ते छान सब्जा ज्यूसमध्ये छान अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपलं हे कलिंगडाचा ज्यूस छान तयार झालेला आहे. नक्की करून बघा. खूप छान चविष्ट असं हे घरच्या घरी कलिंगडाचं ज्यूस तयार होतं आणि मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.